मनाचा कौल कधी कुठे कसा देईल हे सांगता येत नाही. कधी एका क्षणात जीवन बदलून जातं, तर कधी वर्षानुवर्ष कोणी मनाच्या दारावर ठोका मारत राहतं, पण दार उघडतच नाही. कधी आपण डोक्याने घेतलेला निर्णय योग्य वाटतात, पण मन मात्र दुसऱ्या दिशेने आपल्याला खेचत राहतं. ही गोष्ट आहे मयुरी, प्रवीण आणि भावेशची, या 3 जीवांच्या मनातील कौलांची. ज्यांनी सगळं स्थिर, शांत, सुरक्षित दिसत असतानाही काहीतरी बदल घडवलं. अचानक, अनपेक्षित पण अपरिहार्य. मयुरीचं वय साधारण 23 वर्ष. ती स्वभावाने शांत, मितभाषी आणि मनाने अतिशय नाजूक होती. तिचं आयुष्य दिसायला अगदी व्यवस्थित दिसत होतं. चांगलं घरदार, पदवीचं शिक्षण, आई-वडील प्रेमळ आणि गावात चांगली प्रतिष्ठा होती. पण या सगळ्याच्या आत एक रिकामी जागा आणि एक प्रश्न होता की मी ज्या मार्गावर चाललेले आहे तो माझाच मार्ग आहे का? आई-वडील तिच्यासाठी स्थळ शोधत होते. गावातील अनेक लोक सुचवत होते की मयुरी दिसायला सुंदर, शांत आहे, गुणवान आहे, तिला मुलगा मिळायला वेळ लागणार नाही. तेव्हा मयुरी हसायची, पण ते हसू खोटं आणि रिकामं असायचं. तिचं मन मात्र सतत सांगत होतं की अजून काही बाकी आहे, अजून काही सुरूच झालं नाही. प्रवीण शेवटच्या वर्षी B.Ed गावात नवीन शिक्षक म्हणून नियुक्त झाला. पहिल्याच दिवशी गावात त्याच्याबद्दल चर्चा होती की हा शिक्षक फार शांत आहे, हुशार दिसतो आणि असं वागणं की जसं एखाद्या माणसाला खोल समुद्र दडलेला असतो, असं वागणं त्यांचं होतं. मयुरीने त्याला पहिल्यांदा पाहिलं ते अंगणवाडीसमोर. त्यांनी फक्त एक साधं नमस्कार केलं. मयुरीने देखील उत्तर दिलं, पण त्या नमस्कारात काहीतरी होतं, ज्याने तिच्या मनात पहिल्यांदा एक हलका तरंग उठला. जणू मन म्हणावं की हा कोण आहे? ते पहिलं धडधडणारं, हळवं, अगदी नाजूक वादळ. तर इकडे भावेश, गावातील तिचा बालमित्र होता. दोघेही एकाच शाळेत शिकले होते, पण 10वीपासून भावेशच्या मनात मयुरीसाठी प्रेम होतं. तर मयुरी त्याला मित्र मानायची आणि बोलायची, पण प्रेमाचा विषय आला की ती स्वतःला मागे खेचायची. भावेश अनेकदा म्हणायचा की मयुरी, माझं मन तुझ्याकडे अनेक वर्षापासून आहे. तेव्हा मयुरी फक्त हसायची, पण उत्तर काहीच देत नसायची. म्हणजेच नकारही नाही किंवा होकार देखील नाही. तिच्या मनात शांतपणे काहीतरी जपून बसलं होतं, पण ते काय, तीच ते सांगू शकत नव्हती. तर तिकडे शाळेच्या वाचन स्पर्धेसाठी गावभरातून तयारी सुरू झाली होती. मयुरी गावातील टॉपर मुलगी म्हणून त्या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी सरपंचांनी तिला बोलवलं होतं. तेव्हा तिची पुन्हा भेट प्रवीणशी झाली. तुम्ही मयुरी ना? प्रवीणने हसून विचारलं. तेव्हा मयुरीला त्याचं हसू, त्याचा बोलण्याचा ढंग, त्याची स्थिर नजर खूप आवडली. हो, मीच. तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलं आहे. खरंच? असं बोलताना मयुरीच्या ओठावर नकळत एक स्मित हास्य आलं. हो, खरंच. मुले म्हणतात की मयुरी ताई म्हणजे गोड पण शिस्तीची. मग दोघेही हसले. त्या छोट्या क्षणी तिला जाणवलं की मन हलकंच उघडतंय, खूप दिवसांनी कोणासाठी तरी. मयुरी आणि प्रवीणचं बोलणं भावेशने दुरून पाहिलं आणि त्यांच्या मनात काहीतरी टोचलं. भावेशचा स्वभाव चांगला होता, पण प्रेमातील असुरक्षितता अंगावर धडकली की कोणाचाही स्वभाव बदलतो. त्या रात्री त्याने मयुरीला मेसेज केला की आज तू त्या नवीन शिक्षकांसोबत खूप हसत होतीस. मयुरीने फक्त उत्तर दिलं, हो, कार्यक्रमाबद्दल बोलत होतो. पण या उत्तराने भावेशला काही समाधान मिळालं नाही, कारण त्याचं मन म्हणत होतं की काहीतरी वेगळं घडतंय आणि तू हरत आहेस. मयुरी प्रवीणला भेटायला खास जात नसे, पण जिथे तो असे तिथे तिचं मन आपोआप ओढलं जायचं. त्याचा मृदू आवाज, शांत स्वभाव आणि त्याच्या डोळ्यातील स्थिरता हे सगळं तिच्या मनाला सांगत होतं की याच्याजवळ सुरक्षित आहेस. याला भेटायला तू स्वतःहून जात नाहीस, पण मन तुला त्याच्याकडे नेतं. तेव्हा ती रात्री उशीवर पडून स्वतःलाच विचारायची की मला हे काय जाणवतंय आणि का जाणवतंय. मन उत्तर देत नसे, तर फक्त धडधडत राहायचं. प्रवीणसुद्धा शांत, साधा, पण मनाने खूप खोल होता. तो कोणाकडे सहज आकर्षित होणारा नव्हता. पण मयुरी, ती साधी असूनही काहीतरी वेगळी होती. त्याच्यासमोर उभी राहिली की तिच्या डोळ्यातील निरागसता त्याला खूप बोलकी वाटत होती. त्याने स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला, कारण तो गावात नवीन होता. गॉसिप, गैरसमज याच्यापासून दूर राहणंच त्याला योग्य वाटायचं. पण मनाचं एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे ज्याच्याकडे आपला कौल द्यायचा असतो त्याच्याकडे हळूहळू आपल्याला ढकलत नेत असतं. असेच एका दुपारी कार्यक्रमाची रिहर्सल चालू होती. एका मुलीला कविता नीट म्हणता येत नव्हती, म्हणून ती रडायला लागली. मयुरी तेव्हा तिच्या जवळ बसली. तिने तिला आधार दिला, डोक्यावरून हात फिरवला आणि तिला शांत केलं. हे सर्व प्रवीण दुरून पाहत होता. मयुरीने
त्या मुलीशी ज्या ममतेने बोलली, तिच्या नजरेतील दयाळूपणा पाहून प्रवीणच्या मनातून आतून काहीतरी हललं. ही मुलगी खूप सुंदर मनाची आहे हे तो स्वतःपासून लपवूच शकला नाही. त्या क्षणी त्याच्या मनाने स्पष्ट सांगितलं की तिच्याबद्दल तुला काहीतरी खास जाणवत आहे. हळूहळू कार्यक्रम जवळ आला. त्या निमित्ताने जास्त भेटायला ते लागले. भावेश मात्र दूर होत गेला. मनातील त्रास त्याच्या डोळ्यात दिसू लागला. आणि त्यानंतर या तिघांच्या जीवनात एक अशी घटना घडायला येत होती ज्याने मनाचे कौल, नात्याचे बंध आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकणारा होता. भावेशचं आयुष्य मयुरीभोवतीच फिरायचं, पण आता तिचं मन कुठेतरी दुसरीकडे वळते हे त्याला दिसू लागलं. त्यामुळे तो शांत बसू शकत नव्हता. एका संध्याकाळी त्याने मयुरीला भेटायला बोलवलं. मयुरी, थोडं बोलू शकतो का? हो, बोल भावेश. ते दोघे ग्रामपंचायतीच्या मागच्या मोठ्या झाडाजवळ बसले होते. भावेश काही क्षण शांतच होता. त्याच्या चेहऱ्यावर बेचैनी होती. मयुरी, तू काही दिवसापासून खूप बदलली आहेस. हे ऐकून मयुरी चकित झाली. मी काय बदलले? तू तू त्या शिक्षकांसोबत खूप जवळ आली आहेस असं मला वाटतं. असं काही नाही भावेश, तो कार्यक्रमाचा भाग एक आहे, कामाचा भाग आहे. त्यात गैरसमज करायचं काही नाही. भावेशचा आवाज थरथरला. तू कधीच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस, पण मला आशा होती की एक दिवस तू माझ्याकडे वळशील. पण आता तर. भावेशचं बोलणं ऐकून मयुरीचं मन दुखावलं गेलं, पण ती खोटं बोलणार नव्हती. भावेश, मी तुला कधीच खोटी आशा दिली नव्हती. मला तुझ्या प्रेमाचा मान आहे. पण माझं मन तुझ्याबद्दल तसं कधीच नव्हतं. हे ऐकताच भावेशच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो उठला. हो, कळलं. पण मनाला आदेश देता येत नाही ना? त्याला कोण समजावणार? मयुरीने मान खाली घातली. तो शांतपणे म्हणाला, मयुरी, मी तुला गमावत आहे, पण माझं मन हे मान्य करायला तयार नाही. ते तुझा विचार सोडायला तयार नाही. असं बोलून तो तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी विद्यालयात रिहर्सलमध्ये मयुरी थोडी शांत, विचारात हरवलेली होती. प्रवीणने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक ताण जाणवत होता. तुम्ही ठीक आहात ना? प्रवीणने हलक्या आवाजात विचारलं. तेव्हा मयुरीने पहिल्यांदा त्याच्याकडे थोडं जास्त काळ पाहिलं. त्या नजरेत विश्वास, आपुलकी आणि एक अनामिक काळजी होती. हो, मी ठीक आहे. फक्त थोडं मन बेचैन झालं आहे. प्रवीण बोलतो. कोणाशी बोलायची गरज असेल तर सांगा. कधी कधी बोललं की मन हलकं होतं. मयुरीचं मन त्या वाक्यावरच थांबलं. तिला जाणवलं की हा माणूस शब्दांपेक्षा जास्त मनाने बोलतो. थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू झाला. संपूर्ण गाव जमलेलं होतं. मयुरी आणि प्रवीण एकत्र काम बघत होते. तेव्हा लोकांनी लक्ष दिलं की दोघे एकमेकांच्या जवळ, पण संयमाने. नजरेत आपुलकी, पण शब्दात व्यावसायिकता होती. भावेश मात्र गर्दीतून सतत त्यांच्या दिशेने पाहत होता आणि त्यांच्या डोळ्यामध्ये भावनांचा वादळ उठलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी मयुरीने विद्यार्थ्यांना स्वीट देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. तेव्हा एक छोटा मुलगा धावताना पडला. मयुरी, प्रवीण त्याच्याकडे धावत गेले. दोघांनी एकत्र त्याला उचललं. तेव्हा मयुरीचा हात प्रवीणच्या हातावर अनाहूतपणे लागला आणि दोघेही क्षणभर स्तब्ध झाले. त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं चमकलं. म्हणजे मनात आसपास गोंधळ, आवाज आणि समोरील लोक. पण त्या क्षणी मनाच्या कौलाने दोघांनाही सांगितलं की काहीतरी घडते, तेही खूप खोल. कार्यक्रमानंतर भावेश बेचैन फिरत होता, कारण मयुरी त्याच्यापासून दूर जाते आणि त्या नवीन शिक्षकाकडे आकर्षित होते. ही कल्पना त्याला सहन होत नव्हती. त्याने रागाच्या भरात गावात अफवा पसरवण्याशी बोलायला सुरुवात केली की अरे, त्या दोघांचं काहीतरी आहे बहुतेक. हो, खरंच? हो, ते दिवसभर एकत्र असतात. खरं तर तेव्हा भावेशला हे करणं चूक आहे हे माहिती होतं, पण प्रेमातील असुरक्षितता रस्ता चुकवत होती, कारण त्याच्या मनाने त्याला चुकीचा कौल दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने विचारलं, मयुरी, लोक काहीतरी बोलतायत हो तुमच्याबद्दल. म्हणजे त्या शिक्षकासोबतच? मयुरी दचकली. काय बोलतायत? असं कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही खूप जवळ आलात म्हणे. मयुरीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तसं काही नाही. तो चांगला माणूस आहे आणि आम्ही फक्त कामासाठी भेटलो. मग आईने तिचा हात धरला. मी तुला ओळखते बाळा, पण गावाला सांगणं कठीण असतं. मयुरीचं मन तुटलं. तिला वाटलं की मी काही चुकीचं केलेलं नाही, तरीही मीच दोषी ठरतेय. पण का? त्या दुपारी प्रवीण ग्रामपंचायतजवळ उभा होता. तेव्हा काही पुरुष बोलत होते. तो नवीन शिक्षक आणि मयुरी यांच्यात बहुतेक काहीतरी सुरू आहे. प्रवीण ते ऐकून थांबला. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं, पण त्यांचा चेहरा शांत होता. एकाने त्याला पाहिलं आणि म्हणाला, काय सर, हे खरं आहे का?
मग प्रवीण हळूच आवाजात म्हणाला, लोकांना बोलायला विषय हवा असतो, पण मी कोणाचं मन दुखवणार नाही, असं काही करत नाही. इतकं साधं सरळ उत्तर ऐकून तेथील माणसे गप्प झाली. पण प्रवीण मात्र आतून विचलित झाला. तो रस्त्याकडेला जाऊन शांत बसला. त्याच्या मनाने पहिल्यांदा त्याला विचारलं, तुला का यात वाईट वाटते? तिच्याबद्दल एवढी चिंता का? तेव्हा उत्तर स्पष्ट होतं, पण त्याने ते स्वतःलाच कबूल केलेलं नव्हतं. पण त्या संध्याकाळी मयुरीने ठरवलं की प्रवीणशी बोलायचं, म्हणून ती शाळेच्या आवारात गेली. प्रवीण तिथे पुस्तकं तपासत बसला होता. सर, बोलू का? मयुरीचा आवाज थरथरता होता. प्रवीणने पुस्तक बाजूला ठेवलं. हो, या, बोला की. मयूरच्या डोळ्यात पाणी जमा झालं. लोक बोलतायत अनावश्यक आणि माझं मन घाबरते. तेव्हा प्रवीणने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. त्या नजरेत आधार होता, जसा वर्षानुवर्ष एखादा मित्र देतो तसाच. मयुरी, तुमचं मन स्वच्छ आहे, माझंही. लोकांचं काम आहे बोलणं, पण माझ्या नावावर, तुमच्या नावावर लोकांनी अशी वाईट छाया ठेवली तर? मग आपण एकच गोष्ट करायची. काय? मयुरीने रडतच विचारलं. प्रवीण बोलतो, आपण आपलं वागणं स्वच्छ सरळ आहे असंच ठेवायचं. मग शेवटी लोक बोलून बोलून थकतात. त्यावर मयुरीने हळूच मान हलवली. त्या क्षणी पहिल्यांदा मयुरीला वाटलं की हा माणूस माझं मन समजतो. पण इकडे लोकांची कुजबूज काही थांबलेली नव्हती, उलट वाढू लागली होती. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अफवा आणखीन वाढायला लागल्या आणि गावातील वातावरण बदललं. सर्वांच्या नजरा त्या दोघांकडे संशयाने पाहू लागल्या. तर काही स्त्रिया चिडून म्हणाल्या, मुलगी असताना सभ्यपणा हवा ना? शिक्षकही तरुण आहे, दोघांनाही वेगळं सांगायला पाहिजे का? ते ऐकून मयुरी आतून झुरत होती. तिला एवढ्या वर्षात अशी लाजिरवाणी स्थिती कधीच आलेली नव्हती. बरेच दिवसापासून जे काही चालू होतं ते भावेशपर्यंत सगळं पोचलेलंच होतं, कारण लोक जे बोलतात ते त्यानेच सुरू केलेलं होतं. पण आता हे त्याच्या हाताबाहेर जात होतं आणि त्याला स्वतःवरच राग, अपराधीपणा आणि पश्चाताप वाटू लागला होता. तो घरी एकटाच बसला आणि विचार करू लागला की मी हे काय केलं? मी मयुरीचं आयुष्य बिघडवलं आहे का? तिची चूक नसतानाही बदनामी केली तिची, आणि त्या शिक्षकाची देखील केली आहे, त्याचा देखील अपमान केला आहे. त्याच्या मनाने त्याला धक्कादायक तेव्हा कौल दिला, हो, ही तुझीच चूक आहे, आता तुझ्याकडूनच तुटणं बाकी आहे किंवा दुरुस्ती करणं. मग तो उठला. मयुरी आणि प्रवीणकडे जाण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा गावात शांतता, पण भावेशच्या मनात वादळ होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो स्वतःलाच म्हणाला की मी आणखीन लपवू शकत नाही. माझ्या एका चुकीमुळे गैरसमज वाढले, मयुरीला त्रास झाला, प्रवीण सरांचं नाव खराब झालं. मग तो थेट मयुरीच्या घरी गेला. मयुरी आईसोबत बसली होती. भावेश दारात दिसताच तिचं मन धडधडलं. भावेश? एवढ्या रात्री? असा तिला प्रश्न पडला. तर भावेशच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव होता. तो बोलतो, मयुरी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आत्ताच, खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा मयुरी बाहेर आली. बोल. भावेशचे डोळे पाण्याने भरलेले होते. मयुरी, गावात जी काही तुमच्या दोघांची बदनामी सुरू आहे ती माझ्यामुळेच. हे ऐकून मयुरी दचकली. काय? भावेशने मान खाली घातली आणि तो बोलतो की मीच. मला राग आला होता, असुरक्षितता वाटत होती, म्हणून मी काही लोकांसमोर म्हटलं की तू त्या शिक्षकांच्या खूप जवळ जात आहेस, आणि त्यानंतर लोकांनी उगाच बोलायला सुरुवात केली आणि ते इतकं वाढलं अशी कल्पना देखील मला वाटली नव्हती. मयूरचे डोळे भरून आले. भावेश, तुला माहिती होतं ना, मी आणि प्रवीण सरांमध्ये तसं काही नाही. मयुरी, मला माहिती होतं, पण माझं मन प्रेमाने आंधळ झालं होतं. मयुरीचं मन तुटलं. ती बोलते, तू माझ्या आयुष्यावर घाव घातलास, आणि त्या माणसावर जो फक्त आपल्या कामात प्रामाणिक होता. ते ऐकून भावेश पूर्णपणे कोसळला. हो, मी चुकीचंच केलं आहे, खूप चुकीचं. पण मी ते दुरुस्त करणार आहे. उद्या संपूर्ण गावासमोर मी माझ्या तोंडून ते सत्य सांगतो, असे बोलून तो वळून निघून गेला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू शांतपणे येत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीण शाळेच्या अंगणात बसला होता. त्याच्या शांत चेहऱ्यामागे मनात खोल वेदना होती. लोकांच्या नजरा, कुजबूज, दोषारोप त्याला दुखावत होतं. पण तो जास्त मयुरीसाठी जास्त काळजीत होता, कारण ती एक चांगली मुलगी आहे. तिच्याबद्दल चुकीचं बोललं जातंय, माझ्यामुळे तिचं आयुष्य कलंकित होतंय, हे अन्याय आहे, हे बरोबर नाही, असं बोलून तो स्वतःला दोष देत होता. त्याचवेळी मयुरी तिथे आली. सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. प्रवीण उठला. हो, बोला मयुरी, सांगा ना. ती एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, गावात जे काही चाललंय त्याचं खरं कारण मला आज कळलं आहे. प्रवीणने तिच्या डोळ्यात पाहिलं. काय? मयुरी हळू आवाजात म्हणाली, भावेशने रागाच्या भरात हे सगळं लोकांमध्ये पसरवलेलं आहे. प्रवीण
काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, त्यानं असं का केलं असेल? एवढं मोठं पाऊल? त्याला माझ्याबद्दल असुरक्षित वाटत होतं. आपण एकत्र काम करत आहे हे त्याला आवडत नव्हतं. प्रवीण दीर्घ श्वास घेत बोलतो, प्रेम कधीकधी माणसाला चुका करायला लावतं. कारण प्रेमात माणूस आंधळा असतो. पण तुमची प्रतिष्ठा, तुमचा मान सन्मान त्याच्याशी खेळणं योग्य नाही. पण तुम्ही ठीक आहात ना? हो सर, मी मजबूत आहे. पण हे सहन करणं कठीण आहे. प्रवीणच्या मनाने स्वतःहून उत्तर दिलं की मी इथे तुमच्यासोबत आहे. मयुरी, काहीही झालं तरी मी तुमच्या बाजूला उभा राहीन, हे स्पष्ट आहे. त्या दिवशी दुपारी ग्रामपंचायतमध्ये गावातल्या मोठ्या मीटिंगमध्ये सर्व लोक जमा झाले. भावेश पुढे आला. त्याच्या हातातील माईक कंप पावत होता. मला काही सांगायचं आहे. तेथील गावकरी गप्प होते. भावेश पुढे बोलला की मयुरी आणि प्रवीण सरांबद्दल जी काही अफवा मी पसरवली आहे ती पूर्णपणे खोटी आहे. कारण त्यांच्यात तसं काहीच नाही. तसे फक्त ते कार्यक्रमासाठी एकत्र काम करत होते. पण मी रागाच्या भरात बालपणाचं प्रेम हरवतं या भीतीने चुकीचं बोलून गेलो. ती माझी चूक आहे. मी सर्वांची माफी मागतो. आणि त्या दोघांच्याही पायावर डोकं ठेवून माफी मागायला मी तयार आहे. हे सत्य ऐकून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. सर्व गाव चकित झालं. तेव्हा सरपंच म्हणाले, भावेश, तू चुकीचं केलंस, पण कबूल केलंस ते चांगलं आहे. मयुरी दूर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि सुटकेचा मिश्र भाव होता. तर प्रवीण सर देखील शांतपणे पण तुटलेले उभे होते. दुसऱ्या दिवशी दुपारी शाळेसमोर मयुरी आणि प्रवीण भेटले. दोघांच्या मनात एकच भावना की सत्य उघडलं, पण दुखापती खोल आणि जखमा आहेत. मयुरीने हळू आवाजात म्हटलं, सर, तुम्हाला या प्रकरणामुळे, गैरसोयीमुळे खूप त्रास झाला. त्याबद्दल मला वाईट वाटतं. प्रवीणने हलकंच स्मितहास्य केलं. तुम्ही त्रास घेतलात तेवढाच मला त्रास झाला. इतर गोष्टी मला महत्त्वाच्या वाटत नाहीत. मयुरी काही क्षण शांत राहिली. तिचं मन उघडू लागते हे तिला जाणवत होतं. सर, जर मी सांगितलं की तुमची साथ मला खूप मौल्यवान वाटते तर तुम्ही चुकीचं समजू नका. प्रवीणच्या नजरेत एक क्षण चमक झाली. त्याने शांतपणे विचारलं, मयुरी, तुम्हाला माझी साथ एवढी महत्त्वाची का वाटते? तो प्रश्न तिला आत्तापर्यंत भिडला, पण उत्तर तयार होतं. ती हळू आवाजात म्हणाली, कारण तुमच्यासमोर मी पहिल्यांदा कुणावर तरी अवलंबून राहिल्यासारखं वाटतं. प्रवीणने डोळे पाणावले. तो बोलू इच्छित होता की पण त्या क्षणी गावातील लोक तिकडे आले आणि दोघेही भानावर आले. त्या संध्याकाळी सरपंचांनी प्रवीणला घरी बोलावलं. प्रवीण, तुझं वागणं चांगलं आहे, पण या अफवेने गावात तणाव पसरला आहे. हा मी समजतो सर, पण मी काही चुकीचं केलेलं नाही. हो, पण काही घरचे पालक म्हणत आहेत की शिक्षक बदलावा. हे ऐकून प्रवीणचा चेहरा उतरला. म्हणजे मला गाव सोडावं लागेल? तसं अजून ठरलं नाही, पण लोकांवर आमचा ताबा नाही. मग प्रवीण तेथून शांतपणे बाहेर आला. त्याच्या मनात एकच विचार, मयुरीचं नाव वाचवता वाचता माझं आयुष्य बदलणार आहे. त्याच संध्याकाळीच मयुरीला हे सगळं कळलं. गावातील काही जण प्रवीणला हटवण्याची मागणी करत आहेत. ते ऐकून ती बेचैन झाली आहे. नाही, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात सत्य, आधार आणि स्पष्टता आली आणि आता तो जायला लागणार नाही. तो जाऊ नये. त्याला मला काहीतरी सांगायचं आहे. खूप काही, असं बोलून ती ताबडतोब घरातून बाहेर पडली. तिने शाळेकडे धाव घेतली. प्रवीण शाळेच्या मागच्या बाकावर बसला होता. मयुरी श्वास घेत घेत पोचली. सर, मला बोलायचं होतं, तेही आत्ताच. काय झालं मयुरी? तुम्ही ठीक आहात ना? ती त्याच्या अगदी जवळ आली. डोळ्यात पाणी, आवाज थरथर होता. मला कळलं की तुम्हाला गावातून काढू शकतात. सर, मी ते होऊ देणार नाही. प्रवीण तिच्या भावनेने चकित झाला. मयुरी, मी ठीक आहे. गावाने जर असा निर्णय घेतला तर आपण काही करू शकत नाही. मयुरी मग जोरात म्हणाली, नाही, तुमच्यासाठी, माझ्यासाठी हे चुकीचं आहे. प्रवीणने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात आता भीती नव्हती, अश्रू नव्हते आणि अपराधीपणा पण नव्हता. तर फक्त एकच गोष्ट होती, निर्भय भावना. मनाचा स्पष्ट कौल आणि मनाचं खरं उत्तर गवसलं होतं. प्रवीण हळू आवाजात म्हणाला, मयुरी, तुम्ही इतक्या भावनेने बोलताय कारण? मयुरीने डोळे मिटले. पहिल्यांदा मनाचे दार पूर्णपणे उघडले होते आणि ती खोल आवाजात म्हणाली, सर, माझं मन तुमच्याकडे कौल देते. त्या एका वाक्यात जीवनाचं वळण, परिस्थिती आणि दोघांचं भविष्य देखील सगळं काही बदलून गेलं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.